हाय हॅलो नमस्कार. बघा आज आपण सुंदर अशी बॅकनेक डिझाईन तयार केली आहे जी नेटमध्ये आहे. हा व्हाईट कलरचा ब्लाऊज होता. ही डिझाईन कशी करायची चला आता आपण हा पुढे व्हिडिओ बघूया की ही डिझाईन मी कशी तयार केली आहे. मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप सांगते. बघा मी ब्लाऊज आधी कटिंग करून घेतले कारण का मी पुढचा मागचा भाग ज्यावेळेस कटिंग केला त्याचा व्हिडिओ नाही केला. डायरेक्ट मी ब्लाऊज शिवायला घेतले पण मी तुम्हाला मापं कशी टाकली ते सांगते. बघा हा 38 साईजचा ब्लाऊज होता आणि हा मागून आपल्याला बोटनेक तयार करायचा आहे. तर मी त्याची गळा रुंदी ही 4 घेतली आहे आणि गळाची उंची ही 3.5 घेतली आणि मग खाली जी आपली गळा उंची आहे ते पूर्ण आपली किती असेल 9-10ची तेवढी टाकले. पण त्याची गळा रुंदी मी 4 घेतली आणि पूर्ण हा बॉक्स तयार करून घेते आधी. बघा हा बॉक्स तयार करते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला गोल गळ्याचा असा आकार द्यायचा आहे. बघा मी त्याच्यावर व्हाईट कलरचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे त्याच्या जे आकार देते ते दिसून येत नाही. मी चॉकने करते ते. बघा आता मी कटिंग करून घेतलं. आता आपण अस्तरला कापड जॉईंट करून घेऊया. हे जे मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं ते आहे ते मी सरळ ठेवलं कारण ह्याच्यावर उलटं सुलटं काय नाही प्लेन होतं ते फॅब्रिक. आणि जर तुमचं उलट सुलट असेल तर ते जे मेन फॅब्रिक आहे ते आपलं सरळ ठेवायचं, त्याच्यावर आपण अस्तर ठेवायचं. आणि बघा एकदम बाजूने गळ्याच्या बाजूने 1/2 इंच शिलाई मारून त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचे. तुम्हाला जर ब्लाऊज सरकत असेल तर तुम्ही ती टाचन पिन लावू शकता. मी लावलेली नाही आहे. एकदम 1/2 इंच शिलाई मारून आपल्याला ते गळा आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे. व्हाईट कलरचं आहे त्याच्यामुळे दिसायला थोडंसं कमी कमी दिसतंय ते कारण का खूप असं मशीन पण व्हाईट ब्लाऊज पण व्हाईट. बघा आता माझी पूर्ण शिलाई मारून झाली. आता जो आतला मेन फॅब्रिक आहे आपण तो कट करून टाकायचा. जो आपला ब्लाऊजचा कापड आहे तो आधी बघून घ्यायचं कारण का फोल्ड वगैरे झालेला असेल तर मध्ये ब्लाऊज वगैरे आपला कट होतो. बघा आता मी आतला जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घेते. शिलाई मारले त्याच्या 1/2 इंच आतमध्ये कट करायचं आहे. बघा मी पूर्ण असं कटिंग करून घेते ते त्याच साईजनुसार आपला राऊंडमध्ये नेक आहे हा. आणि त्याला आता मध्ये मध्ये असे कट द्यायचे आहेत बघा. कारण का कट दिल्यावर काय होतं व्यवस्थित गळा आपला पलटी होतो. कारण का हा गोल वगैरे आकार असतो ना त्याच्यामुळे प्रत्येक ब्लाऊजला हा कट द्यायचाच असते. बघा आता मी कट देऊन घेतलं. आता अस्तरला आपल्याला दाबटीप द्यायचे. बघा मी आता अस्तरला अशी दाबटीप देऊन घेते. पूर्ण राऊंडला द्यायचे. मी फक्त ह्याच्यामध्ये तुम्हाला बॅक पार्टच दाखवलं आहे कारण का मला ही फक्त डिझाईन दाखवायची होती तुम्हाला. फ्रंट पार्टचं मी काहीच दाखवलं नाही कारण का हा 4टक्स ब्लाऊज होता. स्लीव्ज पण सिम्पलच होते. बघा आता पूर्ण दाबटीप देऊन घ्यायची. बघा पूर्ण दाबटीप देऊन झाल्यावर की परत ब्लाऊज सरळ करायचा आणि जे आपला मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर वर टीप द्यायची म्हणजे छान फिनिशिंग पण चांगली येते. आणि दाबटीप दिल्यावर मग आपल्याला वरची शिलाई मारायला सोपं पडतं कारण का आतमध्ये ते पलटी व्यवस्थित होतं. बघा आता वरून सुद्धा मी टीप मारते. तुम्हाला नेक्स्ट पार्ट मी कटिंगचे ह्याचे व्हिडिओ घेऊनच येणार आहे. 4टक्स प्रिन्स कटोरीचे सिंगल पार्टमध्ये. पण हा बॅक साईड मी केलेला होता फक्त व्हिडिओ की बॅक म्हणजे तुम्हाला पण डिझाईन कळेल की कुठली बनवते काय. कारण का फ्रंटचा काय एवढा हे नव्हता तो 4टक्सच होता. बघा आता माझी मागूनसुद्धा शिलाई मारून झालेली आहे. आता आतून पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि बाजूचं कटिंग करायचं. बघा माझी आतून शिलाई मारून मी त्याला पायपिंगसुद्धा लावली. एक पिंक कलरची रेडीमेड पायपिंग लावली आहे तयार करून नाही. आता बघा आपल्याला नेट घेतलं आहे मी. जो आपला गळा कट केला त्याच्या अकॉर्डिंग 3-3 4-4 इंच एक्स्ट्रा कट करून आपण नेट घ्यायचा. पण नेट आपला सहजासहजी शिलाई मारली जात नाही नेटला तो सरकतो. मग त्याच्यासाठी मी इथे बघा न्यूजपेपर घेतला आहे त्याच साईजचा आणि न्यूजपेपरला नेट मी असं शिलाई मारून घेते जॉईंट करून म्हणजे आपला गळा प्रॉपर शिवला जातो. नाहीतर मग फक्त नेट जर तुम्ही घेतला तर तो मग इकडे तिकडे सरकतो. आकार पण व्यवस्थित येत नाही त्याला. त्याच्यासाठी मी इथं न्यूजपेपरवर नेट अटॅच करून घेतलं आहे बघा. जो आपला मागचा भाग आहे त्याच्यात थोडंसं एक्स्ट्रा घेऊन मी नेट घेतलेलं आहे. स्क्वेअरमध्येच घेतलं आहे. बघा आता माझं न्यूजपेपरला पूर्ण नेट अटॅच करून झालं आहे. थोडंसं एक्स्ट्रा होते ते कट करून टाकते मी. आता त्याचं आपल्याला मध्य काढायचं आहे. बघा थोडंसं फोल्ड करून घ्यायचं म्हणजे नखाने असं प्रेस वगैरे केलं ना की त्याचं मध्य छान निघतो. आणि त्याच्यावर आपल्याला बघा मी वरून पट्टी लावली एक व्हाईट कलरची जे आपलं मेन फॅब्रिक आहे ब्लाऊजचं त्याची पट्टी लावायची. ते मोजून घ्यायचं किती आहे ती.
मग ती मी मोजून घेतली खालची, म्हणजे जेवढी एक्स्ट्रा लागत होती मी तेवढीच घेतली, बाकीची पट्टी मी कट केली आहे. आता ती पट्टी किती घ्यायची, तर ती पट्टी घेतली मी 2.5 इंचाची. बघा आता मी फोल्ड करून घेते, मी तुम्हाला मोजून इथं दाखवले. 2.5 इंचाची पट्टी आहे, एक्स्ट्रा होती म्हणून मी कट केली, एकदम स्ट्रेट करून घ्यायची. आता त्या पट्टीला फोल्ड करून घ्यायचं आहे बघा, इकडून एक फोल्ड करायचं आणि ह्या साईडने एक फोल्ड करायचं आणि परत तिला मध्ये एक फोल्ड करायचं, म्हणजे ती पट्टी साधारण आपली 1 इंचाची तयार झाली पाहिजे. आणि एक साईडला कडेला एकदम शिलाई मारून घ्यायची, कारण का ती पट्टी आपल्याला मध्ये लावायची आहे. त्या पट्टीला तुम्ही, आता मी ह्याच्यावर बटन लावणार आहे, तुम्ही जे आपले पोटली बटन्स वगैरे असतात ते तयार करून पण लावू शकता. हा नेट वेगवेगळ्या प्रकारमध्ये अजून तयार होतो हा नेट. बघा 1 इंचाची मी पट्टी तयार केली आणि एकच साईडला फक्त शिलाई मारते मी, कारण का ज्यावेळेस आपण नेटवर बसवतो त्यावेळेस दोन्ही साईडला शिलाई मारली जाते त्याच्यावर. बघा मी जो नेट आपण घेतला होता त्याची उंची होती तेवढीच मी पट्टी तयार करून घेतली. आता त्या पट्टीला त्यावर अटॅच करून घ्यायची, दोन्ही साईडने शिलाई मारायची. बघा आता मी पट्टी लावून घेते त्या नेटवर आणि खाली न्यूजपेपर आहे, मग त्याच्यामुळे आपला तो नेट एवढा सरकत नाही आहे. पट्टी वगैरे लावताना व्यवस्थित लावता येते पट्टीसुद्धा. आणि ही पट्टी तुम्ही मोठी पण करू शकता, पण 1 इंचाची खूप छान वाटते, कारण का खूप मोठी पण चांगली नाही दिसत. बघा मी पट्टीला दोन्ही साईडला शिलाई मारून घेतली. आता माझी पट्टी पण छान अटॅच झाली आहे. आता मी त्याच्यावर माप टाकते. आता मी बोटनेकचं माप टाकलं होतं, त्यांचं 38 साईजचं ब्लाऊज आहे, मग त्याच्यावर मी त्यांची गळारुंदी 4 ठेवली होती. मग त्याच्यानुसार इकडे 4 तिकडे 4 करून हा सुद्धा मी स्क्वेअर तयार करून घेते. बघा फक्त एक लाईन मारून घ्यायची, मग जो आपला मागचा पार्ट आपण तयार केला तो जसाच्या तसा ह्याच्यावर ठेवायचा. बघा हा मागचा पार्ट आपण तयार करून घेतला होता, त्याला थोडीशी पायपिंग लावली की थोडीशी प्रेस करायची, म्हणजे छान असं कम्फर्टेबल बसतं त्या कपड्याला पण ते. बघा त्याचा मध्ये काढून घेतला आणि त्या पट्टीवर एकदम बरोबर मध्ये येईल असंच ठेवायचं आणि साईडने सगळीकडे आपल्याला टाचणी पिनं लावून घ्यायचे. बघा मी टाचण्या सगळीकडे लावून घेते, म्हणजे सरकायला पण नको. त्या मध्यावर एकदम बरोबर लावायची, म्हणजे दोन्ही साईडचे पार्ट एकदम बरोबर होतात. इकडे 4 इंचचा गळा, तिकडे 4 इंच असं, कारण का हा बोटनेकचा ब्लाऊज आहे. बघा मी सगळ्या बाजूने पिनं लावून घेते. तुम्हाला जर वाटत असेल अजून सरकतोय ब्लाऊज कुठून, तर तुम्ही एक्स्ट्रा पिनं लावू शकता, 3-4 आपल्याला किती पाहिजे तेवढी, म्हणजे आपल्याला शिलाई मारायला पण ते बरं पडतं. बघा मी एक 4-5 पिनं लावून घेतलेत. आता साईडने एकदम जो आपला नेट आहे आणि मेन आपला ब्लाऊज आहे पार्ट मागचा तयार केला तो मी जॉईन करून घेते. आणि तोपर्यंत आपल्या शिवेपर्यंत आपला जो खाली आपण न्यूजपेपर लावला आहे तो काढायचा नाही, पूर्ण शिलाई मारून झाल्यावर नंतर न्यूजपेपर काढायचा, मग आपल्या गळ्याला पण छान तो पूर्ण अटॅच होतो मस्त. बघा आता मी पूर्ण बाजूला शिलाई मारून घेते, एकदम कडेला मारायची. बघा मस्त कडेला माझी शिलाई मारून झाली, किती फिनिशिंगमध्ये आले बघा मागचा भाग. आणि जे आपल्या पिनं लावून घेतलेले आहेत ती काढायची. आता वर जर एक्स्ट्रा का घ्यायचं, सरकायला नको म्हणून, मग वरचं एक्स्ट्रा कट करून टाकायचं. बघा मी वरचं एक्स्ट्रा कट केलं आणि आतूनसुद्धा आता मी कट करणार आहे. बघा आतून पण एक अर्धा इंच ठेवायचा, 1/2-1 इंच, आणि मग ते बाकीचं पूर्ण सगळं कट करून टाकायचं आतलं पण. त्याच्यानंतर मग आपण पेपर काढायचं आहे. बघा आतलंसुद्धा मी अर्धा इंच ठेवून कटिंग करून घेते. बघा आतलं पण माझं पूर्ण कटिंग झालं आहे. आता त्याच्यानंतर पेपर काढायचं, मग काही फरक पडत नाही, मग आपला नेक तयार झालेला असतो मागचा. फक्त आपल्याला वरचा जो बोटनेकचा आकार आहे गळ्याचा 3.5 इंचाचा तो द्यायचा आहे. बघा आता मी पूर्ण पेपर काढून घेतला. फक्त काढताना सावकाश काढायचा, म्हणजे शिलाई वगैरे निघाली नाही पाहिजे आपली, एकदम असं ओढून पण नाही काढायचा. बघा किती सुंदर तयार झाला आहे. आता आपल्याला वरचा गळ्याचा आकार द्यायचा आहे. बघा तिथे जो आपला बोटनेकचा आकार असतो ना तो, म्हणजे वरती त्यांचा किती तर मी 3.5 इंचाचा घेतला आहे, कोणाचा 3 असतो, कोणाचा जास्त पण असू शकतो 4 वगैरे. मग आता हा आकार कसा द्यायचा बघा, तर ज्यावेळेस आपण अस्तर कटिंग केलेला असतो त्यावेळेस त्याच्यावर सुरुवातीला आपण आकार दिलेला असतो 3.5 इंचाचा, मग त्यातला एक पार्ट जो आपण कटिंग करतो तो घ्यायचा याच्यावर ठेवायला, म्हणजे आकार एकदम प्रॉपर येतो. हे बघा मी मागच्या ज्यावेळेस अस्तर कट केला होता त्यावेळेस त्याचा पार्ट ठेवला होता खालीच. बघा आता तो वरचा आकार आहे ना
तो घेऊन त्याच्यावर व्यवस्थित ठेवायचा आणि मग बाजूने आपला 3.5 इंचचा आकार देऊन कटिंग करून घ्यायचं. बघा व्यवस्थित ठेवायचं, कारण का नेट आहे ते नंतर ते थोडंसं सरकतं. बघा त्या आकारानुसार मी आता मागचा भाग आपला कटिंग करून घेते, मागचा गळा. बघा कटिंग करून झालंय फिनिशिंगमध्ये. थोडासा बाजूने नेट ठेवलंय मी. आता त्याला आपल्याला पट्टी लावायची आहे वर, कारण का पूर्ण फक्त तो नेटच आहे. मग त्याला पट्टी आतून लावायची आणि ती सरळ पट्टी करायची आहे. तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकता, पण पायपिंगपेक्षा ही पट्टी छान दिसते, कारण का पायपिंग लावल्यावर ते मागची साईड दिसून येते. मग ही पट्टी काय करायची, आपण मागच्या साईडने ठेवायची. मी 1.25 इंचाच्या पट्ट्या घेते ह्या, पण त्या काढते वेळी क्रॉसमध्ये काढायचे आहेत. म्हणजे जसं आपण पायपिंगला काढतो ना, सेम तशाच क्रॉसमध्ये काढायचे आहेत त्या. आणि बघा मागच्या साईडला ठेवायचे आणि त्याला आता आपल्याला सरळ साईडला पलटी करायची. मग सरळ साईडला पलटी झाल्यावर ते 1.5 इंचच दिसून येते, पण छान दिसते ती वर पट्टी, कारण का आपल्या मध्ये पण पट्टी लावलेली असते ना व्हाईट कलर, ज्या ब्लाऊजचा कलर असेल त्या कलरची. बघा थोडंसं सरकलं माझं, म्हणून मी परत काढली ती आणि परत बसवून घेते, कारण का नेटचं काम आहे. थोडंसं फिनिशिंगमध्ये पण आलं पाहिजे आणि थोडंसं सरकतं पण ते, त्याच्यामुळे हळू करायचं करते वेळी. थोडंसं काळजीपूर्वक करायचं म्हणजे ते व्यवस्थित येतं. बघा आता माझी पूर्ण पट्टी अटॅच करून घेते मी. कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला? अजून कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे, म्हणजे कोणते कटिंग स्टिचिंग? मी कटिंगचे अजून व्हिडिओ घेऊन येणार आहे, कारण का बऱ्याच टाईमचे मेसेज येत आहे प्रिन्स कटोरी वगैरे दाखवायचे आहेत, पण हळूहळू एक एक व्हिडिओ मी घेऊन येत जाईल. बघा आता पट्टी अटॅच करून झाली. आता तिला बघा मी सरळ साईडला पलटी करते आणि सरळ साईडला पण पलटी करून आपल्याला फक्त एकच शिलाई मारून घ्यायची एकदम कडेला आणि मग नंतर प्रेस करून घ्यायचं, म्हणजे प्रेस करून घेतल्यावर ती पट्टी व्यवस्थित छान बसते. बघा आता आपली पट्टी पण लावून होते. व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर. हे काम खूप हळू आणि खूप नाजूक करावं लागतं, कारण का नेट आहे ते आणि बारीक बारीक असं काम येतं त्याच्यामुळं. बघा माझी पट्टी अटॅच झाली आहे छानपैकी. बघा किती सुंदर दिसते वरून. आता आपला मागचा भाग तयार करून घ्यायचा. मागचा जसा आपण सेम बाकीचे करतो तसेच की टक्स मारून घ्यायचे. आता मी टक्स घेते 3.5-4 इंचाचा उंचीला आणि मधला भाग काढून घ्यायचा शोल्डरचा आणि त्याच्यानुसार टक्स मारते. बघा इकडचा पण तुम्ही बघू शकता. जे बाकीच्या ब्लाऊजनं करतो सेम टक्स वगैरे बाकी तसंच आहे. तर टक्स मारली की आपल्याला मागे कंबरपट्टी लावायची, जिला आपण हातशिलाई पट्टी पण म्हणू शकतो. हातशिलाई पट्टी ती 1.5 इंचाची घ्यायची रुंदीला आणि जेवढी तुमच्या ब्लाऊजची रुंदी असेल तेवढी, नाही तर उंचीला अशी 1.5 इंचाची घ्यायची. बघा एक्स्ट्रा झाली तर कट करायची. तिला बारीक बाजूने शिलाई मारून घ्यायची 1.5 इंच फोल्ड करून आणि आपला मागच्या भागावर ठेवून ती आतमध्ये फोल्ड करायची. आता मागचा भाग मी सरळ ठेवला आहे, त्यावर पट्टी उलट ठेवायची. बघा 1.5 इंच शिलाई मारून पूर्ण पट्टी जॉईन करून घ्यायची. आता तिला दाबटीप मारायची आणि आतमध्ये फोल्ड करून घ्यायची, म्हणजे आपला मागचा भाग तयार होईल. आता त्यावर मला बटन्स तयार करायचे आहेत. बघा तुम्ही याच्यावर कोणतेही शो बटन्स लावू शकता, पण तुमच्या जर साडीचा वगैरे कलर असा मॅच होत असेल तर असे बटन तयार करून लावले तर छानच वाटतात. बघा मागचा भाग माझा आता पूर्ण तयार करून झालेला आहे. बघा किती छान दिसतोय. आता मी बटन तयार करते. माझ्याकडे ही बटनची मशीन आहे. मग ती काय होतं आहे, आपल्याला प्रत्येक वेळेस दुकानात शॉपमध्ये असे वेगवेगळे बटन मिळत नाही जे आपल्याला पाहिजे ते मॅचिंगचे. तुमच्याकडे जर ही मशीन असेल तर तुम्ही छान प्रकारे जो तुमचा कलर असेल त्या कलरचे तुम्ही बटन तयार करून घेऊ शकता. बघा इथं मी 4-5 बटणं तयार करून घेते आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर मी ते अटॅच करणार आहे आणि मग नंतर माझा पूर्ण ब्लाऊजचा तुम्हाला लुक दिसेल की पूर्ण ब्लाऊज हा कसा तयार झाला आहे. म्हणजे मी फक्त बॅक साईडच दाखवले, पण कसा तयार झाला हे सुद्धा तुम्हाला समजेल. बघा मी सगळे बटणं तयार करून घेतलेले आहेत. आता मी त्याच्यावर लावून घेते. लावायचे आपले जसे शिवतो तसे शिवायचे. बघा माझा पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे. किती सुंदर दिसते ब्लाऊज. बटन तर लावले, अजून त्याला मस्त लुक आला आहे. बघा हा फोरटक्स ब्लाऊज होता. मागे मी डिझाईन ही कशी केली, कशी वाटली तुम्हाला डिझाईन?
जर तुम्हाला असे माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा. बघा पूर्ण ब्लाऊज माझा फिनिशिंगमध्ये एकदम तयार झाला आहे. आता त्याला हुक आणि प्रेस बटन ते बाकीचं काम राहिले ते सुद्धा मी करून घेणार आहे. कशी वाटली तुम्हाला ही डिझाईन?